नागपुर शहर पुलिस विभाग की तरफ से आए हैं। हमारा एक छोटा सा अवेयरनेस कैंपेन चल रहा है। उस अवेयरनेस कैंपेन का नाम है ऑपरेशन यू टर्न। ऑपरेशन यू टर्न आपको ये सजेस्ट करता है कि आप बार में आते हैं, पब में आते हैं, ड्रिंक करते हैं, उसके बाद में वही कंडीशन में ड्राइव करते हुए हम घर तक जाते हैं। उस ड्यूरेशन में कहीं भी आपका एक्सीडेंट नहीं होना चाहिए या ड्रिंक करके आपके द्वारा कोई भी दुर्घटना ना हो, इसलिए हम आपको अवेयर कर रहे हैं। शहर में फिलहाल कैसा 31 दिसंबर आने वाला है, क्रिसमस है, बहुत सारे लोग एंजॉयमेंट के मूड में हैं और उस परिस्थिति में ऐसा हो सकता है कि कहीं एंजॉयमेंट किसी का एक्सीडेंट या किसी डिफिकल्टी में ना फंस जाए। तो इसलिए हम एक अवेयरनेस कैंपेन चला रहे हैं। ऑपरेशन यू टर्न का कहना है कि अगर आप इस तरह का कुछ गलत कदम जोश में उठा रहे हो तो उसको एक कदम पीछे हो जाइए, क्योंकि क्या है, अभी 130 जगह पर शहर में नाकाबंदी लगाई है। आपण ड्रिंक करतो आणि त्याच्यानंतर त्याच परिस्थितीमध्ये ड्राईव्ह करत घरापर्यंत जातो। तर ही परिस्थिती कंट्रोल करण्याकरिता आपण शहरामध्ये 130 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही चेक केलं जाऊ शकतं। ह्याचा उद्देश आहे की कोणाचाही ड्रंक अँड ड्राईव्ह करून अपघात होऊ नये किंवा रात्रीच्या वेळी लोक रॅश ड्रायव्हिंग करतात। सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत सगळे, सुट्ट्या लागलेल्या आहेत, 31 डिसेंबर येतो आहे आणि त्या परिस्थितीमध्ये कुणाचाही अपघात होऊ नये हा आमचा उद्देश आहे। आणि हे जे ऑपरेशन यू टर्न आहे हा मी मागच्या 6 महिन्यापासून इम्प्लिमेंट करतो। पेट्रोलिंग पार्टीज आहेत त्या सुद्धा तुम्हाला चेक करतील। तर उद्देश हा आहे की दारू पिऊन कोणीही गाडी चालवू नये आणि जर तुम्हाला घरी जायचं आहे तर तुम्ही कॅबचा वापर करा, बसेसचा वापर करा, ऑटो रिक्षाचा वापर करा किंवा आपल्यासोबत असा एखादा व्यक्ती आहे जो पित नाही, बसतो चकना खायला, तर हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ आम्ही। तर त्यांना तशा व्यक्तींनी गाडी चालवलेली बरी राहील, जेणेकरून तुम्हाला ऍक्सिडेंट म्हणा किंवा इतर कुठलाही पकडल्यानंतर फाईन, दंड, कोर्ट ह्या सगळ्या गोष्टींच्या भानगडीतून वाचायची गरज नाही। आतापर्यंत आपलं म्हणणं होतं की पोलीस येतात तर आम्हाला लपून पकडून घेतात, की बरोबर तर चालत होतो, पण विषय कसा आता मी सांगून करतोय आम्ही तुम्हाला की अशी अशी परिस्थिती आहे आणि हे जे मोहीम आपण चालवली, आता एक मिनिट, ही जी मोहीम आपण चालवली याचा फायदा असा झालेला आहे की यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत जे अपघातामध्ये मरण पावतात लोक यांची संख्या 90ने कमी झाली आहे।